जबरदस्त कोल्हापूरचा संघ कितक्या ताकदीने खेळतोय. काय उंच लाभलेला हा हिमालय सहज हात मारतो. 22 नंबर आहे. आडवा तिडवा पडला तर सहज मध्य रेषेवर येणार इतकी त्याची उंची आहे. जबरदस्त कोल्हापूरच्या संघाकडनं कोल्हापूरची छत्रपती शाहू महाराजांच्या पावनभूमीतला हा संघ जबरदस्त मारण्याचा प्रयत्न आहे. हो काय जबरदस्त 21 नंबरचा सतेजचा पट्टा यांच्या आधारावर सतेज संघाच्या आधारावर महाराष्ट्र राज्याचे सरकारी वा बाबूराव चांदेरे साहेब या ठिकाणी आपली मावळं मैदानात लढाई करतायत आणि बाबूराव चांदेरे साहेब या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. पुणेरी फलटणमध्ये खेळलेले खेळाडू या ठिकाणी अक्षय जाधव आहे. जबरदस्त क्या बात है. खिलाड़ियों की पकड़ में जबरदस्त पुणेरी. वाह वाह वाह. इसको खेळ काय उंच हिमालय सहज मारतो. आडवा पडला तिडवा पडला तरी मध्य रेषेकडे येणारच. पण कोल्हापूर आहे ते कोल्हापूरची वाघ पकडण्यासाठी सहजासहजी हात बंद करणार नाही. सहजासहजी पॉइंट देणार नाही. तेवढ्या संयमानं शिवमुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूरचा संघ या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करतोय आणि सेमी फायनल मध्ये तो संघ दाखल झाला. जबरदस्त काय कठीण होती ती. जबरदस्त याला म्हणते कठीण. समारासमोर धावला असता तर पकड झाली असती पण कट करून दिला. पॉइंट घेतला कोल्हापूर संघाने. कोल्हापूर 2 तर सतेज क्रीडा मंडळ 4. आपण संयम ठेवायला पाहिजे. संयम खूप महत्वाचा आहे. कबड्डीमध्ये जिद्द चिकाटी युक्ती हे कौशल्य असणं गरजेचं आहे. तरच तो कबड्डी खेळ. जबरदस्त खेळण्याचा प्रयत्न. मी विशेष पंचांचं अभिनंदन करेन. सुंदर सामने खेळण्याचं काम निपक्षपातीपणे न्याय देण्याचं काम पंचांकडे. ते काय पकड आहे. जबरदस्त पकड. शिवमुद्रा कोल्हापूर संघ 3 गुणांवर आहे आणि 6 गुण सतेज पुणेच्या. या
हिमालयासाठी जबरदस्त मारण्याचा प्रयत्न आहे, पण तेवढ्याच ताकदीने कोल्हापूरची बावळ हाताची छलांग आहे. जबरदस्त एक गुण सतेज पुणेचा संघ घेऊन आघाडी घेतो आहे. एक नंबरचा खेळाडू बोनस ऑन आहे, बोनस सुरू आहे. बोनस केलं तर 1 गुण मिळणार. पदतालित्य सुंदर. पंचांचं निरीक्षण लॉबी झाला, तो खेळता खेळता लॉबी झाला, त्यामुळे खेळाडू बाद दिला जातो. लॉबीला स्पर्श झाला की बाद होतो. आता 3 सुपर टॅकल ऑन आहे. पकड झाली तर 2 गुण, नाही झाली तर पुणे संघाला 1 गुण मिळणार. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे. तिघही बछडे आहेत. वाघाला पकडण्याची स्थिती होतात की नाही होतात हे लक्षात घेत आहे. शिवमुद्रा कोल्हापूर बोनस करण्याचा हे प्रयत्न, स्लिप मारण्याचा हे प्रयत्न आहे. आता मात्र या वादळाला कोण रोखणार? हे वादळ मात्र रोखलं तर खूप काही वेगळं होऊ शकतं. आहा, 3 वाघाच्या बछड्यामध्ये हा हिमालय, हे हिमालयाचं वादळ. आहा, नाही जमणार नाही. तेवढी बछडे आपले पंजे छाप टाकून पकडीसाठी. जबरदस्त बोनस ऑन आहे. बोनस करण्याचा प्रयत्न आहे, पण नाही. सुनील दुबुले पुणेरी पलटणचा हा खेळाडू आहे. 7 नंबरचा सुनील दुबोले. आहा, दुबिले सुनील तिघे वाघ आहेत, पकडण्याच्या तयारीत आहेत. आपला पंजा पकडण्याच्या तयारीत. बघूया पकड झाली तर सुपर टॅकल ऑन आहे. पकड झाली. जबरदस्त पकडीचं प्रदर्शन. वा वा, सुपर टॅकल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 किंवा 3 खेळाडू जर असतील आणि पकड जर झाली तर त्या संघाला 2 पॉइंट दिले जातात. आणि सुंदर पकडीचं प्रदर्शन केलेलं आहे. पुन्हा एकदा, पुन्हा तिघां, पुन्हा तो हिमालय. अरे या वादळाला कोण रोखणार? बघा याची उंची, बघा त्याचे हात, त्याचा पाय, मारण्याचा कसा प्रयत्न आहे. ओहो, अरे वा वा वा, पट्ट्याण्णव, कोल्हापूरच्या 95 शाबास. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 खेळाडू किंवा 3 खेळाडू मैदानात राहिले की सुपर टॅकल हा नियम चालू होतो. पकड झाली तर 2 गुण. आता 4 खेळाडू आहेत. 4 आणि 4चा सामना करणारा हा पट्ट्या. शरीर पलटण आपल्याला क्या बात है. जबरदस्त पटक पटक पटक. सुपर रे. 3 पॉइंट दिले पंचांनी. जबरदस्त, सुंदर. दोन्ही संघाकडून खेळाचं सुंदर प्रदर्शन. मी विशेष कोल्हापूरच्या संघाचं कौतुक करेन.
आपल्या कौशल्याच्या बळावर हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. अनेक मराठी संघाची लढती झाल्या पण कोल्हापूर संघ नमला नाही. वसुंधरा फाउंडेशन आयोजित कबड्डी चषक 2023 शेवटचा दिवस, महत्वाचा दिवस. जबरदस्त शरीरयष्टी लाभलेला बलदंड शरीराचा हा पट्ट्या. 8 गुण कोल्हापूरच्या आहेत, 15 गुण पुण्याचे आहेत. एक पुण्याचा संघ घेतो आहे. बोनसही करण्याचा प्रयत्न आहे. ही चपळता खूप छान आहे. बघा हा पट्ट्या किती उंची लाभलेला हा शरीरयष्टीचा हा पोरगा मस्त दाबण्याचा प्रयत्न. मी म्हणलं आडवा त्याला अभ्यास करावा लागला. त्याला आडवा खाली पडलं की 100% मध्यरेषा तो शिवणार. पुण्याचे तर 9 कोल्हापूरचे. कोण अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार? 2 पॉइंट पंचांनी दिले. महत्वाचा पिल्ले राक्षस जाधव पुणेरी पंडांचा बाद करण्यात तो यशस्वी झालेला. जबरदस्त 21 नंबरचा हा खेळाडू. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी परत एकदा ही स्पर्धा यशस्वी होण्यामागची ही मावळ्यांची नावं मी घेऊ इच्छितो. निवास समिती आहे, आपुलकीचं नातं निर्माण करणारी ही माणसं. काटकर साहेब, तुम्ही ज्याच्यावर जबाबदारी दिली त्या माणसांनी जबाबदारी अत्यंत चोखपणे आणि प्रामाणिकपणे आणि आपुलकीने ही जीव लावून आपली कामगिरी बजावलेली आहे. अशी निवास समिती आहे. गजानन काळपेवार, मारुती खांडरे आणि परमेश्वर गोरे सर, आपलं विशेष कौतुक आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं आभार. तसेच रुचकर जेवण देणारी ही समिती, भोजन समिती, सुंदर आपली माणसं, आपली माती, आपलं प्रेम जपणारी माणसं, सुकणे सर असतील, साईनाथ सरकटे सर असतील, नाईक सर, नागनाथ लोखंडे, चंद्रकांत दाभोरे सर, तुमचं खरं विशेष करतो. आपण भोजन समितीवर सुंदर असं काम केलेलं आहे. सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात. 7 नंबरचा हा पट्ट्या. आता सामना अजूनही कोणाकडे चुकलेला नाही. मध्यंतर व्हायला वेळ बरीच बाकी आहे. पुन्हा एकदा हे वादळ कोल्हापूरच्या मैदानामध्ये जबरदस्त मारण्याचा प्रयत्न आहे. फोटोवाल्याने थोडसा इकडनं तिकडनं म्हणजे प्रेक्षकांच्या गेले तो खूप आवाज येतो. जरा अँगल बंद करतो. आणि आता आरसीचं आगमन होणार आहे. बापरे बाप, आरसी आले रे आरसी. अशी आवाजाची शिट्टी आणि आवाज घुमणार आहे रामलीला मैदानावर आणि सगळ्यांना ती प्रत्यक्ष भेटायला येणार आहे. आपली जागा कुठे हलू नका. आपला मोबाईल लगेच काढून ठेवायचा आहे. गर्दी करायची नाही. सगळ्यांना मराठीत कळत नसेल तर इंग्लिश मध्ये सांगणारी आरची येणार आहे आणि म्हणून
आपली जागा सोडायची नाही, प्रत्येकाला आय लव्ह यू असं म्हणणार आहे. जबरदस्त. याला म्हणते पकड. जबरदस्त. एकदा जोरदार टाळ्या या पकडीसाठी आणि कोल्हापूरच्या संघासाठी. वा 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 वा, खूप सुंदर. कोल्हापूरचा पट्ट्या एक किलोमीटर मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त पकड. वा. कोण अंतिम फेरीमध्ये दाखल होईल? तिकडनं बीसी फाउंडेशन पुणे आलेला आहे फायनल मध्ये. आता या दोन्ही संघापैकी जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे आणि हा फायनलचा थरार आपल्याला आरची आल्याच्या नंतर बघायला मिळणार आहे. सुंदर. सुनील बोले. अरे यार, पकड होती पण बॅलन्स खूप महत्वाचा. 21 पुणे तर 12 कोल्हापूर. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे. क्या बात है. बोनस करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे. खूप असा हा जबरदस्त सामना आहे आणि करावं तेवढं कौतुक इथे शिवमुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूर, सतेज क्रीडा मंडळ ठाणे, पुणे हे दोन संघ जबरदस्त खेळी खेळत आहेत. हॅलो माईक चेक. आणि हा असतो टायगर रेडर जो की 5च्या डिफेन्सवर लढाई करेल. एक तुल्यबळ हाईट आणि फाईट बघा कशी हाईट आहे. खूपच हाईट हा रेडर. सुदर्शन परदेशी असं या खेळाडूचं नाव आहे. जबरदस्त सिंगल पॉइंट. मिळाला म्हणजे या संघाला पुणे परत तयार. कोल्हापूर संघाचा खेळाडू आणि बोनस काढण्याच्या तयारीमध्ये आहे. निश्चित रूपाने थोड्या वेळाने या सामन्यामध्ये सामना तपणारच, कारण सामना तपल्याशिवाय मजाही येणार नाही. कारण जो जिंकेल तो फायनल मध्ये जाणार, आपली जागा पक्की करणार या कबड्डीच्या महासंग्रामामध्ये.
डायरेक्ट करतो आणि किक फेकण्याचा प्रयत्न जबरदस्त प्रयत्न चालू आहे. भूषण टपके या खेळाडूचं नाव आहे आणि खरोखर त्याचं शरीर हे भूषण आहे. अगदी जबरदस्त खेळी दोन्ही संघ एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये करत आहेत. इथे आपल्या संघाचे कोच आपल्या संघाला मार्गदर्शन करत आहेत की कशा कशा पद्धतीने आपल्याला खेळायचं आहे आणि काय करायचं आहे. खूप आतिषबाजीमध्ये होणारा हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो फायनल खेळणार वसुंधरा फाउंडेशन कबड्डी चषक. आणि सामन्याला मुकाबले की शुरुआत हुई और अभी यहाँ पकड़ने की कोशिश है. कैच करने का प्रयास मगर उतने ही लाजवाब फायदेमंद रिजल्ट रहे. जरा स्क्रीनवर त्या स्क्रीनच्या बाजूला बसलेले प्रेक्षक आहेत 2-3 जण थोडं खाली या. ओ स्क्रीनच्या बाजूला बसलेले इकडचा स्क्रीन नंबर स्क्रीनच्या बाजूला 3 जण खाली या कारण ते लाईटचं काम आहे. मित्र कबड्डीचा आस्वाद आणि आर्चीचा आस्वाद आपल्याला तिथून घ्यायचा नाही, जवळून घ्यायचा आहे. मित्र खाली थोडं या खाली जागा आहे तुम्हाला. येणार आर्ची येणार. काटकर साहेबांची सूचना आली की आर्ची नक्की झाली. स्क्रीनच्या बाजूला इकडे स्क्रीनच्या बाजूला माझी विनंती आहे आम्ही त्या ठिकाणी पोलीस येतील. ऐका तुम्ही खाली या, खाली बसा तिथं. नाही 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 स्क्रीनच्या बाजूला थांबू नका, लाईटचं काम आहे ते. खाली या, खाली तुम्ही खाली या. स्क्रीनच्या बाजूला कोणी थांबू नका. वाघाच्या जाळ्यातून निसटणं अवघड आहे. बलदंड सरीचा हा पट्टे आहे पुण्याचा. जबरदस्त. हाफ टाइम झाल्याच्या नंतर सगळी उत्सुकता सगळ्यांची आर्ची या ठिकाणी दाखल होणार आहे. तेवीस पुणे संघ तर 16 गुण कोल्हापूर. या ठिकाणी अत्तर झालेला आहे. सरकट करा. स्कोर आहे. मी परत प्रेक्षकांसाठी एक गीत गाणार आहे. गायचं ना गीत. सगळ्यांसाठी हे गीत आहे. येणाऱ्या 12 जानेवारीला माँ जिजाऊची जयंती आहे. जरा इको द्या सर, साऊंड सिस्टीम वाले इको द्या. माँ जिजाऊची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मला या जिजाऊच्या संदर्भात या गाण्यातून तिला मुजरा करायचा आहे. आणि या आई जिजाऊला आपल्या सगळ्यातर्फे मानाचा मुजरा असेल. त्या माँ जिजाऊला मुजरा असणार आहे या गाण्यातून. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई
पुत्र दिला भाग्यशाली नवी हिंदवी पाठ झाली आपण महाराष्ट्र वैभवशाली अशी महान ती आई कुण इतिहास गाई अशी महान ती आई कुण इतिहास गाई राजा जनता जगाने पाहिला मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला धन्यवाद. या मध्यंतरापर्यंतचा स्कोर आहे पुणे 24-16 कोल्हापूर. हॅलो, आपण काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो चषक या ठिकाणी साकारलेला आहे, तर त्या अनुषंगाने काही प्रेक्षक मंडळी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी देते आहे. आपण कुठून आलात आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की बाबा हे काही कबड्डीसाठी चाललेलं काम आहे, हे कशा पद्धतीने चालू आहे, हे सगळं व्यवस्थित चालू आहे का, याच्याबद्दल आणखी काही आपल्याला सांगता येईल का? त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण आपली प्रतिक्रिया द्यायची आहे. कॅमेरा वळवा. आणि खूप छान आहे. असेच प्रतिक्रिया दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप छान. त्या मुलाखतीकडे कॅमेरा वळवा. आणि असे दरवर्षी सुद्धा असे प्रमाण ठेवले जातील. आपल्या सुद्धा अनेक प्लेअर आंतरराष्ट्रीयमध्ये जाऊ शकतो. असेच वसुंधरा फाउंडेशनकडून अशीच अपेक्षा आहे आणि अशीच अपेक्षा ठेवावी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. बोलची प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. यानंतर आणखी आमच्या सोबत या ठिकाणी युवा जोडलेला आहे, त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. वसुंधरा फाउंडेशन आणि गोदामच्या माध्यमातून त्याचबरोबर मनीषाताई काटकर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आणि त्याचबरोबर कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण हे जे काही कबड्डीचा सोहळा या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून होत आहोत, त्याबाबतची प्रतिक्रिया आपण काय सांगा? अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी समितीने केलेलं आहे, त्याबद्दल सर्व समितीचे मी आभार मानतो. असंच खेळ हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातो आणि इतर सर्व खेळाडू ते जिल्हा नाही तर देश पातळीवरती आपण नाव करून भारत देशाचं नाव करून एवढी विनंती करतो. बोलची प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने कबड्डीचा हा हिंगोली जिल्हा ओळखला जाण्याचे सातत्याने प्रयत्न आहे, तो खऱ्या अर्थाने योग्य दिशेने या ठिकाणी चालू आहे. हेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यानंतर आपली काही तरुण या ठिकाणी आहे की आपली प्रतिक्रिया या ठिकाणी कबड्डीसाठी देत आहे. या ठिकाणी चांगले या ठिकाणी प्रतिक्रिया कबड्डीच्या अनुषंगाने हे सर्व मित्र या ठिकाणी देत आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय खेळ मुजीबाई क्रीडानगरी दाखल झाला. आपलं मनपूर्वक स्वागत. काही होऊ शकतं. कोल्हापूर 20 गुण, 24 गुण पुणे आणि तिघत राहिलेले. लोन मारण्याची संधी आहे कोल्हापूर संघाकडे. लोन जर मारला तर खूप पुण्याला जड जाणार आहे. अक्षय जाधव या ठिकाणी साधारणतः 70 वर्षाचे आजोबा कबड्डी पाहण्यासाठी मैदानावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. बघूया काट्याची लढत आहे. 20 गुण कोल्हापूर आणि 24 गुण पुणे आहे. नेमका अंतिम फेरीमध्ये कोण दाखवला सुपर टाकायला नाही. पकड झाली तर 2 गुण मिळणार. 1, 2 किंवा 3 पेक्षा कमी असणारे खेळाडू असतील तर त्याला सुपर टाकायला होतं. पुन्हा अक्षय जाधवची चढाई. पुणेरी पलटणपूर खेळतो अक्षय जाधव. चपळता
थैंक यू भोसले सर, बहुत बढ़िया ये मुकाबला है। पुणे डिस्ट्रिक्ट के पॉइंट बने हैं 24, कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के पॉइंट बने हैं 20। और सुपर टेकल ऑन 3 का डिफेंस यहाँ निश्चित रूप में बाहर करने की कोशिश कर रहा, मिलेगा फायदा और यहाँ मैच बदलता हुआ लगेगा मुकाबले में, लगेगा मुकाबले में। बहुत ही टर्निंग पॉइंट था क्योंकि अब तो डिफेंडर का मैच है सतीश टूर्नामेंट को देखिए और शुभद्रा टूर्नामेंट का मैच करती हुई each one 1-1 ये निर्णय दिया है फिर से इस मुकाबले में अब 22 पॉइंट बने हैं जो कि कोल्हापुर इस टीम के और दोनों टीमों का स्कोर बना है 25-25 यानी विकोल है ये मुकाबला। कहां चला गया ये मुकाबला, बहुत ही मजेदार। जो भी टीम यहां जीतेगी वो चली जाएगी फाइनल में। बहुत बढ़िया, एक ही नंबर के खिलाड़ी है जो कि अपनी टीम के लिए काम कर गया और भूषण सबकी टीम का नाम है, सही में भूषण है, अपनी टीम के लिए भूषण है। ये मैच इतना बीच में तर आपण प्रेक्षकांना दिला टाइम आउट, वसुंधरा फाउंडेशन टाइम आउट, स्ट्रॅटेजी टाइम आउट। टाइम आउट। हा 67 वर्षाचे आजोबा या ठिकाणी कबड्डीसाठी आपलं मत व्यक्त या ठिकाणी करीत आहेत, वसुंधरा फाउंडेशनसाठी मत व्यक्त करत आहेत आजोबा। हॅलो, कोल्हापूर आणि पुणे पहिले टीम, यानंतर कोल्हापूर विजय होईल अशी गॅरंटी आहे। त्यातून काय होईल काही मदत, कोल्हापूर आणि पुणे पहिला। हा माणसं वयाने जरी या ठिकाणी वयस्कर जरी झाली तरी सुद्धा कबड्डीसाठी कधीच या ठिकाणी ती वयस्कर होत नाही, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे आजोबा आहेत। सर्वांनी हात उंचावायचे आहे, सर्वांनी हात उंचावायचे आहे, त्याचं कारण आहे आपण या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी दिसत आहात। ये देखिए अब कोल्हापुर स्थित को देने मिला जो कि टीम के स्पॉन्सर है गजानन कावर के गोरेगांवकर। ये अब आए हैं सबसे हाइटेड और सबसे फाइटेड, क्या सही में उस आ जाएगा पहाड़ के नीचे, इस जगह में हो जाएगा इस जगह का पानी। ओम नमः तो की वो गिरे गए, मैच फिर से बदला। ये कबड्डी है दोस्तों, कबड्डी में कुछ भी हो सकता है। प्रो कबड्डी में प्रदीप नरवाल ने एक रेड में 9 पॉइंट बनाए थे, कुछ भी हो सकता है करने का प्रयास। बहुत ही लाजवाब मुकाबला, बहुत ही लाजवाब मुकाबला। पुणे की अप्रोच 27 पॉइंट, कोल्हापुर 26 पॉइंट पे रुकी है। तूफान तूफान मुकाबला हो सकता है, फिर से तैयार, बहुत ही बढ़िया लाजवाब। 2022 के स्टार रेडर है ये अक्षय जाधव। 2022 के वसुंधरा फाउंडेशन यहाँ जो चषक हुआ था उस महाचषक की नायक थे अक्षय। इस बार भी सेमीफाइनल खेलते हुए अपनी टीम के लिए कोल्हापुर इस मुकाबले को पार कर पाएगा या पुणे। बढ़िया मुकाबला, 7 नंबर के खिलाड़ी धुरंधर खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया प्रयास है। कॉर्नर पे खेलते हुए बोनस ऑन है, बोनस ऑन है। यहाँ सुरक्षित रेड बनाई और वापस आया है। ये कबड्डी नहीं, ये कबड्डी का महासंग्राम है। वसुंधरा फाउंडेशन कबड्डी चषक 2023 खेल कबड्डी, बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया।
भूषण तपकीर इस बार रेडिंग मैच पे बैक किक लगाने की कोशिश, सुरक्षित रेड बनाने मालूम है, मुकाबला कहा भी जा सकता है वापस, सुरक्षित टीम में पहुंचे हैं आणि थोड्या वेळामध्ये सैराट चित्रपटामधली अभिनेत्री ओम नमः शिवाय लगा डिफेंस। अब 2 पॉइंट का लीड है पुणे की टीम का, ये सबसे हाइटेड है और सबसे फाइटेड है, बहुत ही जबरदस्त रेडर माझी आणि यांची हाइट पाहिली तर मी दोन भरतो दोन, अभी भी ऊंट पहाड़ के नीचे नहीं आया, बेहतरीन काम किया टीम के लिए। 22 नंबर सिंगल पॉइंट पुणे, सिंगल पॉइंट, बढ़िया सा मुकाबला कमबैक कर लिया था यहाँ शिव मुद्रा क्रीड़ा मंडल कोल्हापुर ने, अभी भी मुकाबला कहा भी नहीं है, दोनों टीमों के कक्ष में है लगभग ये मुकाबला, क्या सही में कोल्हापुर इस टीम को कमबैक कर पाएगी? करना ही होगा, वसुंधरा फाउंडेशन कबड्डी क्षेत्र का फाइनल जो खेलना है, क्या पुणे शिवमुद्रा टीम निकल जाएगी आगे, सुरक्षित लीड करना चाहते हैं, सुपर टेकल ऑन है, 3 का डिफेंस है और फिर से तपकीर जो कि भूषण तपकीर बहुत ही बढ़िया प्रयास करते हुए, बहुत ही बढ़िया करने की कोशिश, मगर इस बार भी डिफेंड काम नहीं कर पाया, 2 की बोगी ले गए भूषण तपकीर, जहां नहीं डालना था हाथ वहां डाल बैठे, गलती कर बैठे, और किसी ने कहा है दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल, बहुत ही जबरदस्त मुकाबला, इस बार भी ओ माय गॉड 1+2 3 पॉइंट शिव मुद्रा क्रीड़ा मंडल पुणे के खाते में ले गए, कोल्हापुर हुई कमबैक, पूरी टीम मैदान में है, पूरी टीम मैदान में ऑल आउट होने के बाद यहाँ भूषण तपकीर ने मैच का रुख बदल दिया, बहुत ही लाजवाब मुकाबला, अब मैच को आगे ले गए भूषण तपकीर, अब उन्हें मालूम है हमें तो ज्यादा टेंशन लेने की जरूरत नहीं, अब टेंशन आएगा जो कि कोल्हापुर टीम के लिए, अब रेड टू पॉइंट टू रेड, हर एक रेड को सुपर रेड बनाना होगा और वो क्षमता है कोल्हापुर टीम में, बढ़िया खेलेंगे, जूझेंगे अपने टीम के लिए, क्या मिल पाएगा यहाँ, बोनस की अपील, बहुत ही लाजवाब 34 पॉइंट यहाँ बने हैं शिव मुद्रा क्रीड़ा मंडल, सॉरी 34 पॉइंट सतेज क्रीड़ा मंडल पुणे की टीम के बने हैं, 27 पॉइंट है कोल्हापुर, थोड्या वेळामध्ये सैराट चित्रपटामधली अभिनेत्री अर्जित आणि तुम्हाला माहिती आहे काय म्हणते आणि लंडन काय म्हणते परशाला, आणि हातामध्ये हात आलाजी सैराट झालं जी, बढ़िया सा मुकाबला है, कमबैक मुकाबले के हम जाएंगे ग्राउंड की तरफ, बहुत ही जबरदस्त मुकाबला है, जो टीम यहाँ जीतेगी वो जाएगी वसुंधरा फाउंडेशन कबड्डी चषक 2023, और बढ़िया कमबैक करने के लिए कोल्हापुर तैयार है, और इस बार भी डिफेंस है कोल्हापुर की, अब
जादूगिरी नहीं चल रही है, क्योंकि पुणे ने इस मैच पे कब्जा किया है। आणि प्रयत्न इथे डिफेन्सचा आणि बघूया पंचाचा निर्णय. जबरदस्त डिफेन्स लागला आणि सिंगल पॉइंट परत पुणे या संघाला मिळाला. करावं तेवढं दोन्ही संघाचं कौतुक, कारण जो संघ इथे जिंकेल तो फायनल मध्ये निश्चित रूपाने खेळणार असा हा तुल्यबळ सामना आहे. अगदी शिवाजीमध्ये चाललेला हा सामना आणि वापस भूषण सुकीर आपल्या खेळाडूंनी बॅक टू बॅक डिफेन्स पुणे या संघाचं होत आहे. फिल्डिंग मात्र जबरदस्त आणि डिफेन्स मात्र जबरदस्त पुणे या संघाचा. थर्ड रेड डू ऑर डाय. 38 पॉइंट पुणे या संघाचे बनलेले आहेत आणि 28 पॉइंट कोल्हापूर या संघाचे बनलेले आहेत. आणि मात्र इथे निश्चित रूपाने बघूया, अब आया ऊंट पहाड़ के नीचे. जितनी भी हाइट है उतना अच्छा डिफेंस लगा इस बार कोल्हापुर इस टीम का. परत इथे बोनस करण्याची तयारी करतोय. जो की कोल्हापूर संघाचा 6 सर्टिफिकेट. जबरदस्त 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 आणि जबरदस्त वारे बादशाह याला म्हणतात जबरदस्त डिफेन्स. सिंगल पॉइंट पुणे. शेवटचे 5 मिनिट दोन्ही संघाला सूचना आहे. आता शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ बाकी. शेवटच्या 5 मिनिटाचा स्कोर आणि ते पुश करण्याचा प्रयत्न आहे. रेडर सक्सेस. सिंगल पॉइंट पुणे, जो की हा सेमीफायनलचा सामना. 40 पॉइंट शिव मुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूर या संघाचे बनलेले आहेत आणि 29 पॉइंट सतेज क्रीडा मंडळ पुणे या संघाचे बनलेले आहेत. खूपच हा तुल्यबळ सामना आहे. पुणे संघ 41 पॉइंटवर खेळत आहे आणि कोल्हापूर 30. आणि बघूया सुपर टेकल मध्ये आहे रेडर, जो की आपल्या संघासाठी खेळेल. आणि शेवटचे 4 मिनिटाचा सामना बाकी. आणि हा असतो भूषण तपकीर, आपला या संघाचा आणि या सामन्याचा सामनावीर असं म्हणणं वावगं नाही. परत सिंगल पॉइंट पुणे. पुणे संघ मात्र 42 गुण घेऊन खेळत आहे आणि 30 गुणांवर जो संघ आहे तो म्हणजे कोल्हापूर. अतिशय बाजीमध्ये होत असलेला हा सामना. आणि यानंतर आणि लगेच डिफेन्स लागला. जबरदस्त बॅक टू बॅक पकड. हॅलो, या ठिकाणी आपल्या या कबड्डीच्या निमित्तानं कबड्डी पाहण्यासाठी एक युवा मित्र आलेला आहे. त्याचं नाव आपण जाणून घेऊयात. आकाश खंदारे या ठिकाणी एक बोलकी प्रतिक्रिया या ठिकाणी देते आहेत.
सर्वप्रथम तर वसुंधरा फाउंडेशनचे खूप खूप आभार की ते दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करतात. आपण पाहत आहोत की किती सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे. जिकडे तिकडे पब्लिकच दिसत आहे आणि 3 दिवसापासून आम्ही श्रावणात सलग पाहत आहेत. फक्त हिंगोली डिस्ट्रिक्टच नाही तर वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टून आणि वेगवेगळ्या गावातून सुद्धा इथे लोक जमलेले आहेत आणि वसुंधरा फाउंडेशनचं खरंच खूप खूप आभार की ते असे कार्यक्रम आयोजित करतात आणि आमचं मनोरंजन करतात. आम्ही सलग 3 दिवस झालो खूप मनोरंजन करत आहे. आमचं एंटरटेन होत नाही तरी वसुंधरा फाउंडेशनला विनंती की त्यांनी दरवर्षी असेच कार्यक्रम आयोजित करावे. थँक्स फॉर वसुंधरा फाउंडेशन. थँक्यू. एकदा इथल्या सर्वच मंडळींनी या ठिकाणी हात उंचावून घोषणा करायची. हात उंचावून छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर आणखी काही तरुण मित्र लावणारे आहेत. आपण त्यांचीही या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. कबड्डीच्या एक महत्वाच्या या ठिकाणी मी या प्रेक्षकाबद्दल या ठिकाणी सांगू इच्छितो की जेवढे प्रेक्षक मंडळी या ठिकाणी या मैदानामध्ये आहेत तेवढीच मंडळी मैदानाच्या बाहेर एलईडीवर या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. सतत क्रीडा मंडळ या संघाचे मात्र 45 बनलेले आहे आणि 30 गुणांवर खेळतोय तो म्हणजे कोल्हापूर संघ शिवभोग क्रीडा मंडळ. आणि इथे पाठलाग करण्याचा प्रयत्न अगदी जबरदस्त दोन्ही संघ आहेत आणि इथे निश्चितपणे वेड्याचीही ते नाकाबंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. परत चूक आणि निश्चित रूपाने सिंगल पॉईंट पुणे आणि पुणे हा संघ इथे विजय लक्षाकडे जाण्याच्या मार्गावर आणि परत बघूया कोणता निर्णय इथे मिळेल. सिंगल पॉईंट कोल्हापूर आणि हा तो कसं हायटेड आणि फायटेड रेडर पॉइंट कोल्हापूर. धारदार रेडर आहे आणि उंच आहे. त्याला पकडणं आणि डिफेन्स लावला एवढं सोपं नाही आणि ते बाहेर करण्याचा प्रयत्न बघूया. इथे निर्णय मिळेल. ओव्हरऑल पॉइंट पुणे. खूप असा तो लेवल सामना दोन्ही संघाच्या माध्यमातून. आणि शेवटचा 1 मिनिट. केवल 1 मिनट का मुकाबला बाकी है जो कि इस कबड्डी महासंग्राम के माध्यम से वसुंधरा फाउंडेशन कबड्डी चषक 2023 का ये सेमीफाइनल यहाँ लगभग जीत तय कर ली है सतत क्रीडा मंडल पुणे की टीम ने और फाइनल भी खेलेगी जो कि डिफी फाउंडेशन पुणे इस टीम के साथ. लगभग मुकाबला खत्म होता हुआ. हिंगोली शहरातून सुद्धा कबड्डी पाहण्यासाठी काही मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आकाश यादव नावाचा युवा कबड्डी या ठिकाणी प्रतिक्रिया देतो आहे. मंडळी अक्षरशः पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे. हे प्रत्यक्ष या ठिकाणी आपण मैदानावरच पाहतो आहोत असा भाग नाही तर मैदानाच्या बाहेर सुद्धा अशाच प्रकारची स्थिती आहे. एलईडीवर सुद्धा कित्येक मंडळी या ठिकाणी कबड्डी पाहण्यासाठी ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून सुद्धा या ठिकाणी मंडळी आलेली आहे. या सर्वांच्या वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं
अगदी मनापासून या ठिकाणी सत्यसुमनाने स्वागत करतो. सुस्वागत